महिलांसाठी आज लाडके बहिणीचा नाही म्हटलं तरी प्रभाव दिसतोय। मागील 5.5 वर्ष प्रशासकीय राजवट होती, परंतु येथील लोकांना असंच वाटतं की आमदार हितेंद्र ठाकूरची सत्ता होती। ह्याचा आपण कसा लोकांना पटवून देणार की मागील 5 वर्ष ही प्रशासकीय राजवट असताना सरकार, ज्याचा आता शिवसेना भाजपाचं सरकार आहे आणि त्याचा दोष फक्त भाजप हे लोक आमदार हितेंद्र ठाकूर यांना देत आहेत, हा एक मुद्दा आहे। आणि महिलांसाठी ज्या महिलांना जे लाडकी बहिणीची योजना आहे त्याच्यापेक्षा प्रभावीपणे वसई विरार महानगरपालिका मागील 10 ते 15 वर्षापासून बजेटमध्ये तरतूद करते आणि त्या प्रभावीपणे राबवल्या गेल्या आहेत। याचा कुठेतरी अजून प्रचार होत नाही, याबाबत आपण काय सांगणार? बघा, तुम्हाला माहीत आहे की आमच्या प्रवीणाताई ठाकूर महापौर होत्या। त्या महापौर झाल्यापासून महिलांकरता वेगवेगळ्या प्रकारच्या योजना कशा करायच्या त्याची सर्व एक तयारी झाली, त्याच्यावर एक टीम बसली गेली आणि या संपूर्ण महाराष्ट्रात सर्व महापालिकेत महिलांकरता योजना राबवलेली नंबर 1 पालिका म्हणजे वसई विरार पालिका। त्याच्यामध्ये विधवा महिलांना पेन्शन असू दे, विधवा महिलांच्या मुलींना लग्नाकरता अर्थसहाय्य असू दे, विधवा महिलांच्या मुलींना शिक्षणाकरता पैसे असू दे, आणि बचत गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगार कसा करायचा त्या संदर्भात देखील जी आपल्या विभागात पालिकेने उद्याने तयार केले, तलाव तयार केले, त्या ठिकाणी महिलांनाच रोजगार दिलेला आहे। काही बाकी 5 वर्षे प्रशासकीय राजवट असल्यामुळे काही अजून उद्याने आमची बाकी आहेत, काही ठिकाणी सुजवून बाकी आहेत। म्हणजे जवळजवळ आम्ही 500, 1000, 2000 महिलांना रोजगार देण्याचा आमचा मानस आहे, पण त्याच्या माध्यमातून पालिकेतून यामध्ये कसा रोजगार देता येईल त्याचा पूर्णपणे प्रयत्न आहे। घटस्फोटित महिला काय, प्रत्येक काही असे विषय झाले की आपण एखादं विधवा महिलांना देतोय, परंतु काही जणांचे मिस्टर जिवंत असून ते काहीच करत नाहीत, अपंग असतात, अशा लोकांकरता देखील योजनांचा विचार आप्पांनी केला, कारण आप्पांनी कुणाच्या एका निर्णयाने निर्णय घेतलेला नाही आहे। सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया काय येतात, कारण असेच आमच्याकडे एक दिवस आमची टीम बसल्यावर एक अंध माणूस आला की मी अंध आहे, माझी बायको देखील काही करू शकत नाही, मग त्याच्याकरता तुम्ही काय केलं? मग अशा प्रकारे अंध लोकांना देखील याच्यामध्ये समाविष्ट केले। तुम्ही बघा, कुठल्याही मुंबई महापालिका असो, कोणतीही पालिका असो, सर्वात महिलांकरता योजना राबवणारी वसई विरार महापालिका आहे। बाकी 5 वर्षे प्रशासकीय राजवटीत काही योजना थांबवलेल्या असतील, संपलेल्या असतील किंवा बंद झाल्या असतील, त्या पुढे आणि त्यात नवीन योजना कशा चालू करते याचा पूर्ण आमची तयारी चालू आहे। बाकी लाडकी बहीण योजना हे शासनाच्या त्याच्यातून राबवलेल्या आहे, मुद्दामून निवडणुकीच्या तोंडावर या वेगवेगळ्या योजना येतात। बाकी लाडकी बहिणींना पण तुम्ही जाऊन विचारा की त्यांच्याकडे कोण भाऊ प्रिय आहे, तुम्हाला लाडक्या बहिणीतून उत्तर मिळेल की कोण भाऊ आहे। त्यामुळे या योजना राबवणारे वर्धरी भाऊ बसले तर लोकलमध्ये आम्ही भाऊ आहोत, त्यांची की लाडकी बहिणींना मदत करणारे मतदारांना काय आव्हान भाऊ आहेत ते वेगळ्याने, आम्ही इकडचे भाऊ आहोत। मतदारांना काय आव्हान कराल? सर्वांनी मतदारांना आम्ही एवढंच आव्हान करू, गेल्या 35 वर्षामध्ये विकासाचा चेहरा होता म्हणून तुम्ही आमच्या सोबत होतात आणि याच्या पलीकडे विकास हाच आमचा मुद्दा असेल। फक्त एवढी विनंती करतो की येत्या 15 तारखेला शिटी हे बटन दाबून आमच्या 4ही उमेदवारांना बहुघोष मताने विजयी करा आणि येणारा काळ हा विकासाचाच असेल आणि हा जो चेहरा आहे तो विकासाचाच आहे। आपल्याला कोणाकोणाचा पाठिंबा आहे? आज आपण बघितलं असेल का विजय पाटील जे या विभागातले ज्येष्ठ नेते आहेत, ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये काम करतात। त्यांनीसुद्धा लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या विकासाचा कल बघून, त्यांच्या कामाचे ध्येय धोरण बघून त्यांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे। बरेचसे मनसेसारखी एक पार्टी आहे, त्यांनीसुद्धा आम्हाला सपोर्ट केलं आहे। राष्ट्रवादी जी राष्ट्रीय पक्ष आहे त्यांनीसुद्धा सपोर्ट केला आहे। लहान लहान संस्था आहेत, RPI सारखे जे पक्ष आहेत त्यांनीसुद्धा आमच्यासोबत सपोर्ट पाठिंबा देण्याचं निश्चित केलं। याचं कारण एवढंच आहे की वसई विरारला बहुजन विकास आघाडी लोकनेते हितेंद्र ठाकूर यांचं नेतृत्व मान्य आहे। त्याच्यामुळे सर्वांना आम्ही हात जोडून विनंती करतो की आम्हाला 4ही उमेदवारांना भरघोस मतानं शिटीचं दाबून विजयी करा, हीच आम्हाला तुम्हाला हात जोडून सर्वांना नम्र विनंती। चला, जय हिंद, जय महाराष्ट्र।